नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हिवाळा सुरू असला की आपल्याला भरपूर हिरव्या पालेभाज्या मिळतात. मेथीची भाजी आहे किंवा मटार आहे, हे हिवाळ्यामध्ये भरपूर मिळतं आपल्याला. त्याचबरोबर अशी एक भाजी आहे ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. तर ही भाजी जानेवारी फेब्रुवारी मध्ये खुडायला येते, म्हणजेच ही भाजी काढायला येते. तर ही भाजी कशी काढायची आणि ही भाजी कशी असते ते अगोदर आपण पाहूया. हा बघा, आमच्या शेतामध्ये असं भरपूर हरभरा लावलेला आहे आणि या हरभऱ्याला आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा फुलं यायला सुरुवात होते त्यावेळेस हा हरभरा खुडला जातो, म्हणजेच याचा शेंडा शेंडा भाजी काढली जाते. तर सासूबाईंचे गुडघे खूप दुखत होते, म्हणून मीच भाजी खुडायला गेले होते, म्हणजेच भाजी आणायला गेले होते. अशा पद्धतीने याचा जो कोवळा शेंडा असतो तो घेतला जातो आणि अशा पद्धतीने मी खूप सारी भाजी खुडून घेतलेली आहे आणि घरी आणून यातली मी थोडीशी वाळवून स्टोअर करून ठेवणार आहे. त्यामुळे मी भरपूर अशी भाजी खुडून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही भाजी मी भरपूर खुडून आणलेली आहे, म्हणजेच काढून आणलेली आहे. तर आज मी तुम्हाला या ओल्या भाजीचा गरगटा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर हा जो गरगटा आहे तो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे, म्हणजेच पूर्वीच्या बायका ज्या पद्धतीने करायच्या, माझ्या आजी सासूबाईंनी माझ्या सासूबाईंना शिकवलं, त्यांनी मला शिकवलं. आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. एकदम सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे. हरभऱ्याचा गरगटा खायला खूप चांगला असतो आणि तो सीझन मध्ये एकदाच खायला मिळतो. 1 महिना किंवा 2 महिने तुम्ही ही भाजी खाऊ शकता. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ओल्या हरभऱ्या भाजीचा गरगटा करण्यासाठी इथे मी ही ओली भाजी घेतलेली आहे. तर साधारण एक मोठी वाटी भरून घेतली. साधारण 2 चमचे मोठं जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. मिरची लसूणचा ठेचा करून घेतलाय. थोडंसं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. धने जिऱ्याची पूड फोडणीसाठी, जिरं मोहरी आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. सुरुवातीला आपण ही भाजी शिजवून घेऊयात. तर इथे मी ही भाजी न धुता घेते, कारण मी स्वतः जाऊन शेतात जाऊन काढून आणलेली आहे. त्यामुळे मी डायरेक्ट करते. मग तुम्ही जर बाजारातून आणत असाल तर ही भाजी नक्की धुवून घ्या, कारण बाजारातून जेव्हा आपण आणतो त्यावेळेस त्याच्यावरती धूळ बसलेली असते किंवा इकडे तिकडे ती घाण झालेली असते, धूळ गेलेली असते. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, कारण या भाजीला धुवून घेतलं तर पाणी सुटतं, नाही धुतलं तर पाणी सुटत नाही. त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि अशा पद्धतीने ही भाजी चांगली शिजवून घ्यायची किंवा मऊ करून घ्यायची आहे. तर माझ्या सासूबाई म्हणतात याला आंब असते, म्हणजेच ही भाजी थोडीशी आंबूस असते. तर त्या भाजीची आंबूसपणा जो असतो तो त्या गरगट्यामध्ये उतरला जातो. त्यामुळे तो गरगटा चवीला खूप मस्त लागतो. त्यासाठी माझ्या सासूबाई अशी डायरेक्ट शेतातून भाजी आणतात आणि त्याचा गरगटा केला जातो. तर आता ही भाजी चांगली शिजलेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडीशी थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला ही भाजी मिक्सरवरती थोडीशी वाटून घ्यायची आहे किंवा आरळ बोबडी अशी वाटून घ्यायची आहे. तर ही प्लेटमध्ये मी काढून घेते आणि थोडीशी थंड करून आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय मी ही मिक्सरवरती बारीक करून घेतली. आता आपण फोडणी तयार करूया. त्यासाठी 2 चमचे तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरा आणि मोहरी घालूयात. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर इथे मी साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर हा जो ठेचा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे. तर हे बेसनचं पीठ या भाजीचा थिकनेस वाढवण्यासाठी घातला जातो किंवा चव वाढवण्यासाठी घातलं जातं. तर अशा पद्धतीने हे बेसन सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बेसन चांगलं भाजलं की बाकीचं साहित्य आपण यामध्ये घालूयात. थोडीशी हळद घालायची आहे, धने जिऱ्याची पूड घालायची आहे आणि हे सुद्धा मसाले आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे. आणि आता आपण बारीक करून घेतलेली भाजी आपण यामध्ये घालूया.
थोडीशी जाडसर वाटून घ्यायची, म्हणजे चवीला हा गरगटा खूप छान होतो. तर हा गरगटा या मसाल्यामध्ये चांगला 1-2 मिनिटे आपण परतून घेऊया. अशा पद्धतीने ही भाजी मी चांगली परतून घेतली. आता यामध्ये आपण घालूयात पाणी. तर जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं होतं त्यामध्येच ते भांडं विसळून यामध्ये पाणी घालूयात. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालूयात. त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं हवं तसं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नको. तर मीडियम असा गरगटा असतो आणि अशा पद्धतीने एक 5 मिनिटे हा गरगटा मी शिजवून घेतला आणि आता तुम्ही पाहू शकता याचा थिकनेस वाढलेला आहे किंवा पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं अजिबात होत नाही. त्यामुळे यामध्ये बेसनचं पीठ घातलं जातं आणि चव सुद्धा खूप मस्त येते. अशा पद्धतीने आपला मस्त असा गरगटा इथे तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. हा गरगटा तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भातावरती खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागतो. तर इथे हा मी भाकरी बरोबर खाते, गरम गरम भाकरी आणि गरम गरम गरगटा खूप भारी लागतो. तर आजची आपली ही ओल्या हरभऱ्या भाजीचा गरगट्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.